आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज, सत्य हेच जे तुमच्या समोर। धुळे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचे दुरुस्तीचे काम दिलेल्या कंत्राटदारावर कुणाचे नियंत्रण आहे, असा सवाल नगावबारी परिसरातील साई किशन हॉटेल जवळच्या वसाहतीतील नागरिकांनी उपस्थित केलाय। सर्रास पद्धतीने चुकीची दुरुस्ती होते आहे। कंत्राटदाराने जे मजूर दुरुस्तीसाठी लावले आहेत त्या मजुरांना प्लंबिंगची कामं जमत नाहीत। चुकीच्या पद्धतीने पाईप जोडणी, व्हॉल्व जोडणी केली जाते, त्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होताना दिसते व नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागते। तसेच पावसाळ्यामुळे पावसाचे पाणी सदर असलेल्या व्हॉल्व जवळ साचून रोगराई पसरण्याचीही भीती आहे। महापालिकेतील पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी या मुद्द्याकडे लक्ष देणं जरुरी आहे, असे वसाहतीतील पाटील नगर, माऊली नगर, लक्ष्मी नगर, गोविंद नगर, केदार सिटी येथील नागरिकांनी म्हटले आहे। हे पाईपलाईन नेहमीच लीक होते आणि पाणी सोडत नाहीत बरोबर आणि निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे। नेहमी वारंवार लीक होत राहतात आणि त्याच्यामुळे आतापर्यंत किती वेळा लीक झालं? आतापर्यंत नाही जास्त तर 10-15 वेळेस लीक होऊन गेलेले आहे। तुम्हाला पाणी बरोबर येतं का? नाही, पाणी बरोबर येत नाही। कधीपासून होतो असा प्रॉब्लेम तुम्हाला? असं प्रॉब्लेम तर सुरुवातीपासूनच चालू आहे, ते येतं तर येतं, नाही बी येत। बरं, हे वालवाल्यांनी बरोबर बसवलं नाही असं तुम्हाला वाटतं? हो, हे वालवाल्यांनी बरोबर बसवलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे हे कशी त्यांनी कटाई वगैरे केलेली आहे बघा। हे अशी कटाई केलेली आहे, कुठं बारीक तर कुठे जाड, याच्यामुळे ते वाल नेहमी लीक होत राहतो। तर त्यांनी हे व्यवस्थित काम करायला पाहिजे। घडी तेच काम होत राहतं, तर पाणी हे व्यवस्थित यायला पाहिजे, हे येत नाही। पाणी ही महत्त्वाची बाब आहे बुवा, आणि हे पाणी फार महत्त्वाची बाब आहे। पाणी वाया जायला नको पाहिजे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट आयोजित सर्वपक्षीय दलित संघटना व पक्षाची बैठक संपन्न। भीमस्मृती यात्रा लळिंग लांडोर बंगला धुळे दरवर्षी सालाबादाप्रमाणे लाखो भीमसैनिक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीला अभिवादन करण्यासाठी जात असतात। त्या निमित्ताने दोंडाईचा येथील रेस्ट हाऊस येथे आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष काकासाहेब रामभाऊ माणिक यांच्या संयुक्त विद्यमाने बैठक आयोजित करण्यात आली होती। धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक उत्तर महाराष्ट्र विभागाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे धुळे जिल्हा अध्यक्ष शशिकांत वाघ, प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रमेश मकासरे, प्रभाकर जाधव, लक्ष्मण जाधव, राजूबाबा शिरसाट, आबा खंडारे, प्रेम अहिरे, महिला जिल्हा अध्यक्ष नयनताई दामोदर, जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटोळे, शिंदखेडा तालुका अध्यक्ष कैलास आखाडे यांनी सूत्रसंचालन केले व समस्त आंबेडकरी समाज रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महिला जिल्हा अध्यक्ष नयनताई दामोदर, जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटोळे आदी उपस्थित होते। शिंदखेडा तालुका अध्यक्ष कैलास आखाडे यांनी सूत्रसंचालन केले व समस्त आंबेडकरी समाज रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बाबासाहेबांनी म्हटलं ते किल्ला हे काय दिसतंय म्हणे, फार मोठा लढिंगचा किल्ला आहे, काय म्हणे तिथं मोठा रेस्ट हाऊस आहे म्हणे, तिथं चला म्हणे जाऊ म्हणे त्याच्यात। मग बाबासाहेबाला तिथे रेस्ट हाऊसमध्ये गेले आणि रेस्ट हाऊसला बाबासाहेबांना तो एवढं निसर्गरम्य स्थान आहे ते की 3 दिवस बाबासाहेब आंबेडकर 3 दिवस त्या रेस्ट हाऊसला राहिले। आणि म्हणून केंद्र आणि स्टेटने अलीकडे जे जाहीर केलं आहे की बाबासाहेब जिथे जिथे गेले त्यांचे पदस्पर्श झाले त्या भागाला मी स्मारक म्हणून घोषित करूया। एक स्मारक म्हणून आपण त्यांची एक आठवण म्हणून 1993 साली रामदासजी आठवले साहेब आणि आपल्या जिल्ह्यातले काही कार्यकर्ते जाऊन या घटनेचा थोडा शोध चर्चा झालेली होती। त्यांनी जाऊन तिथं भेट दिली आणि तेव्हापासून हे सगळं प्रकाशात उजेडात आला या सगळ्या गोष्टी आणि तेव्हापासून ही यात्रा भरायला सुरुवात झाली। आज 33 वर्ष या यात्रेच्या झाली होत आहेत आणि आज या यात्रेसाठी ही यात्रा अतिशय शांततेत, सुव्यवस्थेत
आणि चांगल्या प्रकारे साजरी व्हावी, इथं चांगलं नियोजन करावं म्हणून यासाठी या दोंडाईच्या शहरामध्ये सुरुवातीपासून या ठिकाणी एक नियोजनाची धुळे आणि जळगाव जिल्ह्याची एक बैठक या ठिकाणी आयोजित केली जाते। 13 मे 2025 रोजी वादळी पावसामुळे बोरीस येथील शेतकरी इम्रान पिंजारी यांच्या शेतातील कुसुम योजना अंतर्गत बसवण्यात आलेल्या सोलर सेटअपचे प्रचंड नुकसान झाले होते। पिंजारी यांनी सदर बाबतीतील कंप्लेंट महावितरण व CRI कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोनद्वारे व कंप्लेंट टोल फ्री क्रमांकावर रीतसर केली होती। तसेच तलाठी यांच्याकडून पंचनामा करून संबंधित अधिकाऱ्यांना तसा रिपोर्ट पण पाठवण्यात आलेला व पिंजारी यांनी स्वतःच्या पर्सनल मेल ID वरून देखील कंप्लेंट दाखल केली होती। असे असताना देखील आजपर्यंत त्यांच्या कंप्लेंटचे कुठलेही उत्तर व भरपाई मिळाली नाही। वेळोवेळी अधिकाऱ्यांशी व CRI कंपनीच्या संबंधित कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता ते 3-4 महिन्यानंतर तुमच्या तक्रारीचा विचार करण्यात येईल असे सांगतात व महावितरणाचे अधिकारी यांना विचारले असता कंपनीचे अधिकारी सांगतील तेव्हा तुमचा इन्शुरन्स स्कीम पास होईल असे उडवाउडवीची माहिती आणि उत्तरं पिंजारी यांना देण्यात येत आहेत। सर्रासपणे त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करून वेळ काढूपणा करण्यात येत आहे। तरी काल दुपारी 2:45च्या दरम्यान वादळी पाऊस होता आमच्या भागात। त्याच्यात माझा सोलर पॅनल हा उपटून गेलेला आहे आणि प्रचंड असं नुकसान झालेलं आहे, निकामी झालेलं आहे पूर्ण। तर त्याबद्दल प्रशासनाकडे मी तक्रार नोंदवली आहे आणि संबंधित कंपनीकडे पण तक्रार नोंदवलेली। मागच्या महिन्यात पण असाच प्रकारे गारपीट झाली होती, त्यावेळेस पण माझ्या 2 प्लेटांचं नुकसान झालं होतं, त्याची पण कंप्लेंट मी केली होती। पण त्या तक्रारीवर CRI कंपनीचे कुठल्याही अधिकाऱ्याने दखल घेतली नाही किंवा माझ्या शेतात येऊन त्याची कुठलीही तपासणी केली नाही। असे माझ्यासारखे बरेच शेतकरी आहेत ज्यांच्या तक्रारी कंपनीकडे पेंडिंग आहेत आणि अशा कित्येक तरी शेतकरी परेशान आहेत अशा निसर्गाच्या अवकाळी। ग्राम सुरक्षा दलांना टी-शर्ट शिट्टी वाटप करून सत्कार करण्यात आला। तालुक्यातील लामकाणी येथील माळी समाज मंगल कार्यालयात आज सोनगीर पोलीस स्टेशनच्या वतीने साक्रीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय भांबळे, सोनगीर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे यांच्या हस्ते हद्दीतील गावांच्या ग्रामसुरक्षा दलांचा सत्कार करून रात्रीच्या पहारासाठी टी-शर्ट व शिट्टी वाटप करण्यात आले। ग्रामीण भागात वाढलेल्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस दलामार्फत गावांना आवाहन करून रात्रीच्या पहारासाठी गावागावात ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली होती। यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामसुरक्षा दलांचा सत्कार सोनगीर पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आलाय। कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुष महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि संत सावतामाळी यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले। सलग महिन्यापासून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या चिंचवार, लामकाणी, निकुंभे, बुरझड व मेहेरगाव या 5 गावातील ग्रामसुरक्षा दलांचा आणि पोलीस पाटलांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून त्यांना सोनगीर पोलीस स्टेशनच्या वतीने टी-शर्ट आणि शिट्टी वाटप करण्यात आले। या प्रसंगी रात्रीच्या वेळी गस्त घालणाऱ्या सुरक्षा दलांनी कायदा आणि सुव्यवस्थेचं भान ठेवून जबाबदारी पार पाडावी असं आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी संजय भांबळे यांनी मार्गदर्शनात केलंय। ग्राम सुरक्षा दल स्थापनेचा उद्देश व कार्य याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे यांनी प्रस्तावनेत मांडली। धनूरचे पोलीस पाटील संदेश पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन खेमचंद पाकळे यांनी केले। या प्रसंगी पोलीस पाटील संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अतुल भांबरे, सामाजिक कार्यकर्ते भिला माळी, पोलीस पाटील नितीन महाले, राहुल पाटील, भैया माळी, तानाजी पाटील, निलेश भांबरे, सुदाम माळी, सोनू बागुल, संदीप धिवरे, भुरा पाटील सोबत तरुण व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। पत्रकार परिषदेत माजी आमदार अनिल गोटेंचा गौप्यस्फोट, धुळ्यातील ड्रग्ज माफियांना सत्ताधारी पक्षाचे अभय, पोलिसांवरही गंभीर आरोप। धुळे शहरातून चालणाऱ्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटला एका सत्ताधारी पक्षाचे राजकीय संरक्षण मिळत असून पोलिसांनी हे प्रकरण दडपण्यासाठी मोठी आर्थिक तडजोड केल्याचा स्फोटक आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी कल्याण भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला। गोटे यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई विमानतळावरील 120 कोटी रुपयांच्या ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे थेट धुळ्यापर्यंत पोहोचले आहेत। कायदेशीर कारवाईच्या भीतीने या रॅकेटमधील सदस्यांनी राजकीय अभय मिळवण्यासाठी सत्ताधारी पक्षात प्रवेश केला आहे असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे।
माधवपुरातील प्राणघातक हल्ल्याचे प्रकरणही पोलिसांनी आर्थिक व्यवहार करून दडपल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. या आंतरराष्ट्रीय टोळीचे संबंध हाँगकाँग बँकॉकपर्यंत पोहोचले असून या गंभीर प्रकरणावर संबंधित पक्षाने तातडीने खुलासा करावा अशी मागणी गोटे यांनी केली आहे. या प्रकरणामुळे पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. धुळे कनेक्शन नाही, धुळ्याचेच लोक आहेत. कनेक्शन म्हणजे दुसरा कुणा गुन्हा घडला हे संबंध आला असं नाही. आणि गेल्या 2 वर्षापासून धुळ्यात सुरू आहे. धुळे शहर आणि जिल्हा पोलिसांना याची इत्थंभूत माहिती आहे. पण यांचे जवळचे सहकारी आणि MIM पक्षाचे आमदार फारुख अनवर शाह यांचे हे जवळचे लोक असल्यामुळे पोलिसांनी यांच्यावर कारवाई केली नाही. ज्या दिवशी हा घटना घडली त्यानंतर दुसऱ्या दिवशी धुळ्याला एक मोठी मारामारी झाली माधवपुरामध्ये. याच्यामधला मुख्य आरोपी जो आहे याच्या भावाला डोक्यावर घाव घातला. एक पडवई नावाचा जो त्यांचा कार्यकर्ता आहे, कार्यकर्ताच मारवला गेला होता काय, ज्याच्या हातावर जबरदस्त मार लागला. आझादनगर पोलीस स्टेशनमध्ये बसून यांनी ही सगळे चोरी पाणी केलेली आहे, मिसळमिसळ केली आहे. पण नार्कोटिक्स विभागाला ही बरोबर खबर असल्यामुळे हे सगळं बाहेर आलं. पहिले स्थानिक याच्यावर शिरपूरला गांजाची लागवड हे चालू होतं. मी तुम्हाला तेव्हाही सांगितलं होतं की पोलीस महसूल यांच्या मदतीने आणि राष्ट्रीय 1500 एकर जमिनीवर फॉरेस्टच्या गांजा लावला जातो. पण त्यावेळेला कोणी तुम्ही सिरियसली घेतलं नाही. आणि आता यांची मोलं कंपनी अशी आहे की शिरपूरहून गांजा विकत घ्यायचा, बँकॉकला हाँगकाँगला घेऊन जायचा आणि त्या ठिकाणी गांजाच्या बदल्यामध्ये अंमली पदार्थ घ्यायचे. अशी यांची मोलं ऑपरेंडी आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय नेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे अनाथ गोरगरीब टेन्स 3000 विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटपाचा हा कार्यक्रम शहरात संपन्न झाला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अमळनेर येथील आमदार तथा मदत व पुनर्वसन माजी कॅबिनेट मंत्री अनिल भाईदास पाटील हे होते. विशेष अतिथी म्हणून जयदीप जोगेंद्र कवाडे, शिवाजीराव गर्जे, लतीफभाई तांबोळी, सूरज चव्हाण, प्रशांतदादा कदम, सुनील मगरे, वसीम बोरण, संध्या सोनवणे या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून धुळे ग्रामीणचे माजी आमदार शरद पाटील, राष्ट्र काँग्रेस पार्टीचे धुळे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष सुरेश सोनवणे, माजी सभापती किरण नाना शिंदे, माजी कृषी सभापती किरण पाटील, महिला जिल्हाध्यक्षा संजीवनी गांगुर्डे, अभिलाषा रोकडे, कुणाल पवार, रवींद्र आप्पा आघाव, सारंग भावसार, सुनील पवार, जावेद बिल्डर, सुनील तात्या नेरकर, सचिन दैते, महेंद्र दादा शिरसाट, जयते साळुंके, निखिल पाटील, डॉक्टर सर्वदा अन्सारी, गणेश जाधव, उमेश महाले, अभिजित देवरे, आनंद सैंदाणे, पूजाताई खडसे, जयेश पाटील, राजेंद्र चौधरी, रईस काझी तसेच या कार्यक्रमाचे आयोजक विरशक बजाकेदार, कैलास चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. नगरपंचायतीच्या तत्कालीन नगराध्यक्ष जयश्री पवार यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागी आज सौ उषा पवार यांनी नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाणी यांच्या उपस्थितीत मुख्य अधिकारी देवेंद्रसिंग परदेशी यांच्याकडे दाखल केला. यावेळी भाजपा सेनेचे नगरसेवक उपस्थित होते. साक्री नगरपंचायतीतील सत्ता कारभाऱ्यांच्या नाराजी नाट्यावर चर्चा करीत तत्कालीन पदाधिकाऱ्यांना भाजपाचे माजी प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राजीनामे देण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे अध्यक्ष, उपाध्यक्ष तथा स्वीकृत सदस्य यांनी 30 जून रोजी जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्याकडे आपले राजीनामे सुपूर्द केले होते. त्यानंतर नवीन अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी यांनी जाहीर केला होता. त्यानुसार आज दिनांक 21 रोजी अध्यक्षपदाचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. त्या मुदतीत उषा अनिल पवार यांनी 2 प्रतीत आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेत.
त्यांची उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून बापू पुंडलिक गीते यांची स्वाक्षरी तर अनुमोदक म्हणून एका अर्जावर मनीषा देसले तर दुसऱ्या अर्जावर रेखा सोनवणे यांच्या स्वाक्षरी आहेत। याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाणे, जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब देसले, पाणीपुरवठा सभापती दीपक वाघ, उज्ज्वला भोसले, मनीषा देसले, जयश्री पगारिया, नगरसेवक ॲडव्होकेट गजेंद्र भोसले, विरोधी शिवसेनेचे नगरसेवक पंकज मराठे, सुमित नागरे, राहुल भोसले, सोनल नागरे यांच्यासह यावेळी भाजपाचे ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष महेंद्र देसले यांची उपस्थिती होती। कामकाजाच्या पूर्ततेसाठी मुख्य अधिकारी देवेंद्रसिंह परदेशी, बांधकाम अभियंता तेजस लाडे, जुबेर पठाण, दीपक पाटील, पोलीस निरीक्षक दीपक वळवी आदींनी कामकाज पाहिले। शिंदखेड्यात आज शिवसेनेकडून उभाटा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। मोर्चाच्या मुख्य मागण्या शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विधवा महिलांसाठी संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी निराधार योजना, वृद्धापकाळ, वृद्धांसाठी श्रावणबाळ योजना, विकलांग यांच्यासाठी विविध योजनांचे गेल्या 7-8 महिन्यापासून लाभ मिळत नसल्यामुळे लाभार्थ्यांना कार्यालयाचे वारंवार चक्कर मारावे लागतात। हयातीचा दाखला मागून त्यांना आर्थिक व मानसिक त्रास देण्याचे काम शिंदखेडा तहसील कार्यालयामार्फत केले जात आहे व त्यात लाभार्थ्यांकडून एजंट व सब एजंट मार्फत 1000 रुपये घेऊन त्यांना लाभ मिळायला लागल्याने लक्षात आले आहे। रेशन कार्डमध्ये नवीन नाव टाकणे, नाव कमी करणे, जन्मदाखला, मृत्यूदाखला यासाठी ऑनलाईन ऑफलाईन असे विविध जाचक अटींची पूर्तता करण्यासाठी जनता अक्षरशः हैराण झाली आहे। सोबतच आधार कार्ड सेंटर शिंदखेडा तालुक्यात फक्त शिंदखेडा व दोंडाईचा येथे आहे, त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे। परित्यक्त्या, विकलांग व लाडकी बहीण योजनांचा लाभ सह शिंदखेड्यात विविध प्रशासकीय कामांसाठी जनतेच्या होणाऱ्या हाल अपेष्टा या संदर्भात शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शहाणाभाऊ सोनवणे यांनी तहसीलदारांना लेखी निवेदन दिले। तहसील कार्यालयावरती विधवा, वृद्ध, महिला, पुरुष यांचा जो पगार आहे, इंदिरा गांधी, संजय गांधी, हा पगार गेल्या 1 वर्षापासून त्यांच्या खात्यावर पडत नाही, होत नाही। त्यासाठी आम्ही मोर्चा घेऊन या ठिकाणी आलेलो आहेत। या आया बहिणींकडनं, या विधवा आया बहिणींकडनं, वृद्ध महिलांकडनं या ठिकाणी 500 ते 1,000 रुपयाची मागणी केली जाते। आता एका गावामधून, त्या गावाचं नाव मी घेत नाही, त्या गावामधून एजंट मार्फत, सब एजंट मार्फत 1,000 प्रमाणे 1 लाख रुपया जमा करून त्यांचा पगार टाकलेला आहे। आणि ज्या बिचारा माझ्या आया बहिणींकडे पैसेच नाही द्यायला, ते कुठून देणार? मग त्यांच्या तक्रारी आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यापर्यंत ह्या माझ्या आया बहिणी पोहोचत होत्या आणि मी अनेक वेळेस तिथं येऊन गेलो, तहसीलदार साहेबांना भेटलो, फोन केले, परंतु इथले कर्मचारी सुद्धा उद्धटपणाची वागणूक देतात माझ्यासारख्याला सुद्धा। तर माझ्या आया बहिणींशी कसे वागत असतील? म्हणून मी गुरुवारी डिक्लेअर केलं की सोमवारी तालुक्यातल्या सगळ्या आया बहिणींनी मोर्चामध्ये सामील व्हायचं आणि आपण या ठिकाणी या सरकारचा, या अधिकाऱ्यांचा, या कर्मचाऱ्यांचा निषेध करायचा आणि म्हणून आम्ही आलो। आता आमच्या मागण्या अशा आहेत की या महिना अखेरपर्यंत आमच्या जेवढ्या योजना आहेत, संजय गांधी, इंदिरा गांधी, ज्या काही असतील नसतील त्यांच्या खात्यावरती पगार पडला पाहिजे आणि त्याच्या आधार कार्ड अपडेट, तुमचं हयातीचा दाखला 3-3दा 4-4दा चक्रा मारून दिलेले आहेत, 3-3दा 4-4दा आधार कार्ड अपडेट करून दिलेलं आहे, पण तरी सुद्धा यांनी पगार टाकलेला नाही। म्हणजे यांना काहीतरी पैसे चिरीमिरी दिल्याशिवाय इथं काम होत नाही। आता आजपासून आमचं लक्ष राहील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे पदाधिकारी, ठाकरे गटाचे पदाधिकारी, आम्ही या तहसील कार्यालयावरती लक्ष देऊन, आणि माझ्या आया बहिणींना पण आवाहन करतो, कोणाला 1 रुपया द्यायचा नाही। आम्ही इथं आहोत, तुम्ही जेव्हा बोलवणार तेव्हा आम्ही इथं येऊ। तुमचा पगार या महिना अखेरपर्यंत नाही झाला तर याच्या पुढचं आंदोलन उग्र स्वरूपाचं राहील। आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज, सत्य हेच जे तुमच्या समोर।